गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहात सर्व. परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तुम्हाला माझी ड्रेसिंग बघून तर समजलं असं मी इनर वगैरे घातलेलं आहे, कारण की आज आहे संडे 9 तारीख आणि आज आहे आमच्या गावात दैसरमध्ये पाटील प्रीमियर लीग. आमच्या पाटील कुटुंबाने म्हणजे पाटील जेवढे प्लेयर्स आहेत त्यावेळी ठेवलेले पाटील प्रीमियर लीग. तर आता मी चाललो तिथे टीम म्हणजे जिथे आमच्या मॅच आहेत पिचवर चाललेलो मी ग्राउंडवर. तर तिथं आता म्हणजे आमचं आयोजन पण भरपूर सुंदर आहे. पहिल्याच वर्षी आहे तरी पण आम्ही म्हणजे खूप म्हणजे मेहनत घेतली पोरांनी सर्वांनी आणि चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी ग्राउंडवर चाललेलो आहे. ग्राउंडवर गेल्यानंतर तुम्हाला मी सर्व दाखवतो आयोजन कसं आहे आणि कसं काय सर्व केलेलं आहे आम्ही. तर नक्की बघा, कंटिन्यू बघा तर तुम्ही शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग. तर गाईज मी ग्राउंडवर आता आलेलो आहे. इथं आमचं साईनाथ पाटील बघू शकता. एकच मास्टर भाई कांदा कापण्यान, बाकी सगळं बघत राहिल्यान. आवरा कांदा अजून त्याला कापायचा आहे. तिकडे घेतलेलं आहे जेवण बनवायला. हे बघा इथं टोपाई पण ठेवलेली आहेत आणि आमचे अजून म्हणजे प्लेयर्स जमत आहेत. एक 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 हल्ली काम करायची आहेत म्हणून जास्त पोरं आली ना, कारण की काम निघल पोरांचा. आता टायमावर पोचते सगळी. तिथे येतलेलं जेवण बनवायला, इथे येतलं कांदा कापायला आणि हा आमचं इकडे ग्राउंड. आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे उद्घाटन समारंभ. जसे आमचे सर्व पाहुणे मंडळी. हे बघा आमचे ओनर एक आलेले आहेत, वैभव पाटील म्हणून ओनर आहेत. काशीनाथ बारकू पाटील हे आमचे कुक आहेत, आचारी. ते पण आता आलेले आहेत. आता तिथे आता जातील. तुमची पोझिशन तिथे त्या जागेवर आहे. हा नेहमी बुक असतात कंटिन्यू. तर चला काय आता जेव्हा उद्घाटन वगैरे समारंभ होणार तेव्हा तुम्हाला मी सर्व दाखवतो. तर गाईज हे बघू शकता आमचे गुरुनाथ पाटील आमचे पाटील कुटुंबाचे एक मेन अध्यक्ष आहेत. तर काय बोलाल तुम्ही, आज आपला पहिला वर्ष आहे पाटील प्रीमियर लीगचा, तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरोखरच आज यंदाचा पहिला वर्ष आहे आणि मुलांनी खूप मेहनत घेतली आणि याच्यात नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल त्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आज आपली एवढी सर्व पाटील कुटुंबातली पोरं जमलेली आहेत, तर याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? का आज पूर्ण पाटील कुटुंब आपल्या जत्रेला पण जमतो, काही फंक्शन असल्या जमतात, तसंच पाटील प्रीमियर लीगला पण जमलेला आहे. तर याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? खरोखरच प्रत्येक वेळेला गावदेवी जत्रा असो, नवरात्र उत्सव असो किंवा आता या नवीन चालू केलेलं पाटील प्रीमियर लीग असं प्रत्येक ज्या ज्या वेळेला कुटुंबांनी हाक मारली त्या त्या वेळेला प्रत्येक नवयुवक ज्येष्ठ नागरिक सगळे एकत्र येतात आणि हा पण कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल. तर थँक्यू. तर हे होते आमचे गुरुनाथ पाटील. तर चला इकडे पण काही आपले ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. इकडे बघू शकता हे सर्व आपले आचार्य आहेत. यांच्याकडून पण थोडं ऐकून घेऊ आपण. तर काय बोलाल तुम्ही, आपला पहिला वर्ष आहे पाटील प्रीमियर लीगचा, तर याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? खूप आनंद वाटतोय. असं वाटतं का दरवर्षी अशी झाली पाहिजे. नक्की नक्की. गावातलं वातावरण जरा आनंदमय होतो. आणि आज आपले पाटील कुटुंबाचे सर्व जसे जत्रेला जमतात तसे परत सर्व पाटील कुटुंबाचे आपले मेंबर आहेत ते सर्व जमलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं का पुढच्या वर्षी पण अशी आपली प्रीमियर लीग व्हायला पाहिजे का? तेच माझं म्हणणं आहे का तुम्ही पण असं सपोर्ट करा आम्हाला. आज जसे तुम्ही उपस्थित राहिले लवकर, ते पण आमच्या प्लेयरांच्या अगोदर तुम्ही आलेले आहेत जेवण वगैरे बनवण्यासाठी. असंच दरवर्षी उपस्थित राहा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन करा. आम्हाला वाटतं का ती गावची जत्रा असते तशी तुमची क्रिकेट जत्रा आहे, आम्हाला आनंद वाटतो. व्हेरी गुड. थँक्यू. तुमचं चांगलं आम्हाला प्रोत्साहन आहे ना, असंच प्रोत्साहन ठेवा. तर चला हे होते आमचे ज्येष्ठ नागरिक पाटील कुटुंबातले आणि आमचे प्लेयर जमत आहेत. प्लेयर जमले का मी तुम्हाला सर्व कंटिन्यू दाखवत आहे, पुढे बघत राहा. तर गाईज इथं आमच्या एक टीमचं जर डिस्कस चालू आहे, टीम मीटिंग चालू आहे का कसं करते आपल्याला टाईट करायचं. आपलं आयोजन कसं मोठं ही फायनल आपल्याला काही बी करून मारायचं म्हणजे. आणि आपलं प्रत्येकाने 100% द्या. कॅच सुटलं टेन्शन नका जाऊ आणि बॉलरने पण कॅच सोडलं म्हणून टेन्शन नका जायला. आता याने कॅच सोडली आता मला विकेट कसं वाटतं, दुसऱ्या बॉलला मला कसा विकेट घेता येईल त्या बघायचा. भाई काय ते चेअरअप करा भाई, तुम्हाला कॅप्टन एवढं सांगतं भाई मग अशी. तर गाईज एक टीम मीटिंग झालेली आहे बघा भाई. सर्व टीमला आपला सपोर्ट आहे, सर्व टीम एकमेकांना सपोर्ट करणार आहे. एक टीम मीटिंग झालेली आहे फुल जोश मध्ये सगळी जण. तर गाईज आता आमचं डीजे वगैरे आलेलं आहे. आता डीजे सेटअप करून घेऊ. सगळी पोरं कामाला लागलेली आहेत. हे बघा डीजे वगैरे आलेलं आहे. हे कुठे लावून जायचं? मिलिंद पाटील एक आमचे दैसर गावचे प्लेयर. मिलिंद पाटील काय बोलशील, आपला पहिला वर्ष मला बोलताना अरे राहू दे ना काही पहिला वर्ष सक्सेस झाला तर मजा येईल पुढच्या वर्षी. आणि माझं म्हणणं पुढच्या वर्षी आपण कंटिन्यू करू कारण की एवढं आपल्याला आपले ज्येष्ठ नागरिकांनी पण सपोर्ट केलेलं आहे. जेवण वगैरे बनवायला नक्की. तर गाईज आता आपण डीजे सेटअप करून घेणार आहोत इथंशी. जो आपला डीजे आलेला आहे सौरभ पाडे समालोचक आमचे दैसरचे.
हे बघा सर्व मशीन वगैरे आता जस्ट आणलेले आहेत. आता त्याचा सेटअप करून घेऊ. तर गाईज हे आमचे गावचे हे आमच्या पाटील कुटुंबाचे सर्व ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत आमचा उद्घाटन समारंभ करण्यासाठी. चला पुढे पुढे चला, इथून मधीतून मध्ये चला पुढे चला. या तुम्ही या पुढे. जय जय मल्हार. लाव भाई चल लाव पट्टापूर. हे या नारळ भोराचा पुढं. अरे लावले तो टेन्शन मध्ये आला काही. लागणार आली चष्मा थांब लगे थांब येतो पण उठत झाडपण आलो ए अरे आरो नको. जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा तव शुभ नामे जागे. तर काय आताच आमचं राष्ट्रगीत सुद्धा झालेलं आहे आणि आता दोन टीमचं घेतो आम्ही टोस उडवून. दोन्ही कॅप्टन इथं आलेले आहेत.
मस्किरी नाही मजामध्ये इकडे लवकर आदित्य पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे. आदित्य पाटील काय बोलशील राहुल काय बोलशील? भाई कसं असं मॅचची पॉलिटिक्स वेगळी असते बरोबर भाई. आमची टीम आहे, आमच्या टीमने टॉस जिंकले गाईस. आमचीच पहिली मॅच आहे. रोड टॉस जिंकलं मी त्याला एकदा फिल्डिंग तेव्हा बॅटिंग आज आम्हाला फिल्डिंग घ्यायची कारण की काही आज मॅच आहे. रोजचं कसं प्रॅक्टिस असतं, रोज प्रॅक्टिस असतं, आज मॅच आहे गाईस. पहिलीच मॅच आमची आहे. तर चला आता मॅच सुरू करूया आम्ही, कारण की मॅच खूपच वेळ झाला म्हणजे उद्घाटन वगैरे करता येतं. आता पहिली मॅच चालू करून घेऊया आता. तर आमचे काकाचा मुलगा निलेश पाटील ते सुद्धा आलेले आहेत. उद्घाटन समारंभाला होते, तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता बघलाच असेल. नारळ वगैरे फोडताना सर्वजण होते. त्याच्यानंतर मॅचला पणच घे शो मॅच ठेवलेली आहे आम्ही 40+ म्हणजे 2 टीमा बनवलेल्या आहेत, त्याच्यात पण खेळणार आहे. आणि आमचे गावचे आहेत मुक्तार दादा ते पण सुद्धा आलेले आहेत. त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे आणि मदत सुद्धा केलेली आहे मॅचसाठी. धन्यवाद तुमचा दादा. आणि आले आणि मॅच सुद्धा खेळणार आहेत, ते मॅचमध्ये पण आहेत ना का? हा ओके. आताच जरा त्यांचं थोडं ऍक्सिडेंट झालं होतं. तर चला आता मॅच चालू करून घेऊया. थांबा तुम्हाला वाटणार तर तुम्ही बॉलर बिलर भारी आम्ही सगळे घरी पाठवू नक्कीच. मला असं वाटतं जीवनी कॅप्टन खूप जोशमध्ये दिसतं. मला असं वाटतं 100 धावा मारेल असं वाटतं. फार अंडी वांडी फोडणार असं वाटतं. तुमचा काय प्लॅन असेल? जर तुमचा गोलंदाज नाही तर काय करणार? काही ना गपचूप पहिल्यांमध्ये बसू घे. मला असं वाटतं हे 3 संघ आहे, 3 संघ जीवनी खूपच हलक्यात घेत आहेत. माहिती नाही खूपच फेस काढण्यात येईल, तुम्हाला समजेल थोड्याच वेळात झाल्यावर. चला गाईज आमची फिल्डिंग झालेली आहे. आमची ओपनिंगची जोडी गेलेली आहे. संवाद बघला निकाल आदित्य पाटील आणि सौरभ पाटील. राज पाटील. आता आमची मॅच चालू आहे. हे आमचे प्लेयर आहेत, आता जरा नाश्ता करत आहेत. पक्क उन्हान दमलं, पाणी बिणी पिऊन आताच फिल्डिंग झाली. आता आमची आली बॅटिंग. आता बघूया, आमचा टार्गेट आहे 40चा. 5 ओव्हरला आम्हाला 40 पाहिजेत. आता आम्ही ही मॅच जिंकतो का नाही आता कंटिन्यू बघत राहा. आमची पहिलीच मॅच जिंकलेली आहे. आदित्य पाटील हा आमचा बॅट्समन होता, त्याला मॅन ऑफ द मॅच देताना विजय पाटील आणि विनायक पाटील आमचे दहिसर गावचे ज्येष्ठ नागरिक आणि आदित्यला मॅन ऑफ द मॅच देत आहेत ते. आणि उमेर यांना 500 रुपये देत असताना, कारण की त्यांनी चौकार मारले होते त्याच्यासाठी त्याला 500 रुपये बक्षीस आहे, ते पण त्याला देत असताना आमचे दोघे जण विजय पाटील आणि विनायक पाटील. तर काही हे बघा आमचं इथं जेवण शिजत होता. यो टोप यान काय आपला डाल मुंडी भाई, डाल मुंडी. आणि आचारी बघा घाम बघा काले काय इकडे बघ जरा. यो यान काय आहे भाई? चिकन वडे वा सुका चिकन भाई. शिस्त घ्या बाकी आहे बघा. काल्या काला बघून जा तुम्ही. आमचे घाम बघा जरा एकदा कापाला हवी. आवरी मेहनत आमच्यासाठी पोरांच्यासाठी करतं. आणि आमचे नागरिक जेवायला पण बसलेत. असू द्या, दुपारचा टाइम झाला, भूक लागली आता सगळ्यांना. आम्ही पण एक मॅच जिंकला तर आम्ही पण जेवायला बसू. इकडे जरा वेगळा प्रोग्राम झाले, तोंड दाखवीत. संकेत पाटील अय भाई, अरे मॅच जिंकली आपण भाई. ओ माय गॉड, चौका राहुल पाटील यांचा चौकार. चला आता जरा जेवण वगैरे घ्या. आमची टीम वगैरे आलेली इथे सर्व. थांबरे बाजूला. प्रवीण पाटील हे आमचे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आले होते. आणि निलेश पाटील त्यांनी बाहेर प्रेक्षकांना कॅच पकडण्यात 500 रुपये ठेवले होते. आयवा कॅच, ते आयवा कॅचचे 500 रुपये देत असतात निलेश पाटील प्रवीण पाटील यांना. तर आता आमची शो मॅच आहे. शो मॅचचे आमचे प्लेयर बघा सर्व ज्येष्ठ नागरिक खेळणार आहेत. यांचा टॉस सुद्धा उडून झालेला, पण मी ते अवेलेबल नव्हतो तेव्हा. मी टॉस कोण जिंकला तुमच्याशी? के पाटील यांची टीम जिंकली. KK11 आणि SK11 यांचा टॉस झालेला आहे. आणि हे सर्व मेंबर खेळणार आहेत या मॅचला. आवरी मजा येणार आहे भाई. जर 2-2 पॅक पण मारलेले आहेत म्हणून मजा येईल. चला बेस्ट ऑफ लक गाईज. मजा है ये कुछ होता है. पानी
एक धाव विकेट. तर गाईज हे बघा आमच्या ट्रॉफ्या बघू शकता. हा 1 नंबरची ट्रॉफी आहे, ही 2 नंबर आणि शो मॅच वाल्यांसाठी आहे, 40+ वाल्यांसाठी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इकडे मॅन ऑफ द मॅच आहेत, बेस्ट बॉलर, फिल्डर, बॅटर आणि खास म्हणून आम्ही एक समालोचक पण आणलेला आहे. हे बघा समालोचकसाठी आणले. सौरभ पाटील आमचं समालोचक आहे म्हणून भांडून आणले त्यांनी आमच्या चषक. आणि इकडे बघा या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आहेत तिथे. हे आहे सन्मान चिन्ह, नंतर प्रमुख पाहुण्यांचे सन्मान करण्यासाठी. आणि हे आहेत मॅन ऑफ द मॅच. तर गाईज आमच्या मॅच साठी पाटील प्रीमियर लीग साठी एवढं आम्हाला म्हणजे मदत केलेली आहे प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी. इथे तसं ते बघा आमचे विजयदादा बसलेले आहेत, यांनी प्रत्येक 6 साठी 300 रुपये लावलेले आहेत, डीजे वगैरे दिलेले आहे आणि भरपूर जणांनी असं बक्षीस काही ना काय लावलेलं आहे. आता विजयदादांचं पण आमच्याकडे खूप मोठं आव्हान झालेलं आहे. प्रत्येक 6 साठी 300 रुपये म्हणजे प्रत्येक खेळाडू खुश. थँक्यू दादा. इकडे पण भाषा कन्नाडी की वाला 40 करोड. साहिल पाटील यांनी किती रन काढल्या? साहिल पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. धावा किती काढल्या माहित नाही, पण एकदा मॅन ऑफ द मॅच साहिलला भेटत आहे मॅन ऑफ द मॅच. मॅचला कलाटी देत असताना साहिल पाटील. चला मान्यवरांच्या मॅचला कलाटी दिली. काय बोलशील? मोठाच संघ होता. मयूर पाटील होता, राज पाटील होता, राहुल पाटील होता, समोर दिल्ली धमाका होता. आम्ही त्याच दिवशी पोळा बोललो होती आपली गादी रीम आहे, पण मिलिंद दादा बोलला नंतर बघू आपण प्रयत्न करू, धप्पा देऊया ना. चांगला खेळला होते. पण असं म्हटलं जात ना, तो लगान खऱ्या अर्थानं पिक्चर बघला असला. लगान आम्ही लगान पण यांनी लगीनच लावला आता राहुल पाटीलचं, असं देखील म्हटलं जातं. काय म्हणशील? समोर मोठी टीम असली तरी तुम्ही सकाळ म्हटलं होतं की मॅच आली तर आम्ही भेल विकू, आता तुम्ही त्यांनाच भेल विकायला लावली. काय म्हणशील याबद्दल? आणि तर बघू शकता विजय पाटील यांनी 300 रुपये लावले होते प्रत्येक षटकारास. साहिलने 6 मारून 300 रुपये कमवलेले आहेत. साहिल धन्यवाद. बघू शकता तुम्ही साईनाथ पाटील भाई 2 रन 4 रन असताना 15 बॉल हुकलेला यो प्लेअर, पण भाई 2 बॉल 4 असता षटकार मारून 300 पण कमवले. मॅचला पण विजय कडून दिले साईनाथ. आमचा मयूर पाटील कावा प्रॅक्टिसला मैदानात सुद्धा दिसना. यो मैदानात प्रॅक्टिसला नसतं, पण त्यांनी भाई किती भेटलं त्याला? किती भेटलं? किती? 900 रुपये 3 षटकार मारून भाई कावा मैदानात प्रॅक्टिसला नाही हो भाई. 300 900. तर हे भाऊ आमच्याकडे खारकोपरहून आले होते आणि आमच्या गावचे महादेव पाटील त्यांचे मेवणे आहेत, त्यांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत त्यांचा. भाई SK 11 विजय झालेला आहे भाई. 1 नंबर भाई, 1 नंबर बॅटिंग तुमची फिल्डिंग. किपर भाई 1 नंबर. आणि आमचा शेवटचा बॉलर होता निलेश पाटील. 1 चेंडू 5 पाहिजे होत्या, 4 कारला तरी टाय होणार होती भाई. डॉट बॉल 1 नंबर बॉलिंग. 1 नंबर बॉलिंग. भाई आपा आदित्य पाटील टॉस विजयी झालेला आहे. गुड लक. फिल्डिंग घेतलेली भाई. आदित्य पाटील म्हणजे आमची टीम भाई. आता आमची फिल्डिंग आहे. चला आता फिल्डिंग लागून घेऊया. तर गाईज बघू शकता इथे आमच्या गावचे जयंत पाटील यांचं मान सन्मान करत असताना गुरुनाथ पाटील आणि संजय पाटील आमचे दैसर गावचे. आणि आल्याबद्दल धन्यवाद जयंत पाटील साहेब. तर गाईज आम्ही दुसरी मॅच सुद्धा जिंकलेलो आहे. ही बघा आमची टी शर्ट बघू शकता, ही आमची टी शर्ट आहे. तर आम्ही फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. आधी जी होती मॅन ऑफ द मॅच आधीनी प्राधान्य केलेलं आहे वेदांतला. वेदांत कसं वाटतं मॅन ऑफ द मॅच घेताना? अरे मॅन ऑफ द मॅच घेताना कसं वाटतं? आमच्या गावातले ब्रँडेड बॉय प्रशांत पाटील हे त्यांना मॅन ऑफ द मॅच देत असताना सत्कार समारंभ चालूच आहेत. आमचे जेवढे आमचे पाहुणे आलेले आहेत लांबून त्यांचा प्रत्येक सत्कार करत आहेत आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर पाटील आणि गुरुनाथ पाटील.
तर गाईज आता आमची फायनल मॅच चालू होणार आहे. राहुल पाटील जीवन 11 पहिली मॅच हारलेला हा संघ. पहिली मॅच जीवन 11 हारलेला होता. नंतर त्याच्यानंतर त्यांनी 2 मॅच जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तो पण आदित्य कॅप्टन. चला बघूया या मॅचला खूप रंगत येणार आहे. कारण की ही मॅच आतापर्यंत झाली होती. फायनल मॅच लागलेली आहे टीमची. पाटील यांचा सुरक्षा पण साहस करतोय. हा नीट करा जागा खाली. टॉस करून मागतो फायनलचा राहुल. चला राहुलला मान देऊ. जीवन 11 यांनी जिंकले टॉस. आपण राहुलशी 2 मिनिटं चर्चा करू. चला सर्व तुम्ही फिल्डिंग करा. समोर आदित्य पाटील सारखा खऱ्या अर्थानं फलंदाज आहे. तुमचं लक्ष कोणत्या गोलंदाजाकडे तुमचं जास्त असं लक्ष असेल की जो आदित्यची विकेट काढेल. 6:30 आले. आम्ही आदित्यची विकेट मागे नाही लागू. त्याच्या अपोजिटला कोण असेल त्याची विकेट काढायचं मग म्हणजे समोरच्या टीम प्लेअरवर प्रेशर देऊ आणि तो आपल्या बरोबर. काय आता माझी तर अशी इच्छा आमच्या पोरांची का पुढच्या वर्षी मोठा आयोजन करून जेणेकरून तो मध्ये टप पाहिलं. पोरा बोलतो बाईक ठेवून तर बोरीला ठेव काहीतरी करू इच्छा. हे भाई आदित्य पाटीलचा पण भाई आदित्य पाटीलचा पण भाई आदित्य पाटीलचा पण घे. आदित्य पाटीलचा पण इंटरव्ह्यू घे. तुमच्या टीम मध्ये खेळतो. तू हरलाय तर तू जिंकला. तू काय घेतला असतं. दोन्ही जमला. चला दोन्ही जमला असता तर बॅटिंगच करायची आहे. काय रणनीती असणार आहे तुझं जास्त कोणाकडे लक्ष असणार आहे की जास्तीत जास्त धाव बनवतील. तुझ्याकडनं अपेक्षा तुझं असेल दुसरे कोणत्याकडनं अपेक्षा. वेदांत पाटील, एकम पाटील, सौरभ पाटील आणि विवेक पाटील. काय म्हणशील माझ्याबरोबर पाटील प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये जमणार आहे. माझ्याबरोबर 2 शब्द मग काही ना कपला काही 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. आदित्य पाटील एक नंबर भाई. भाई बादशाह वाघ एक नंबर भाई. एक नंबर बादशाह भाई एक नंबर. भाई फायनल मारलेलं काय. फायनल एक नंबर. अंडी भांडी पोरले. ट्रॉफी म्हणजे घेऊन ठेव. काही जाती तेवढे रन किती आहेत त्याच्या. रन किती आहेत दुधाजी पाटील या स्पर्धेमध्ये देखील आदित्य पाटीलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. काही आदित्य पाटील मॅन ऑफ द मॅच 46 रन नॉट आउट आणि 1000 रुपयाचं पारितोषिक के पाटील यांच्याकडून. 500 बुधा पाटील. 1000 के पाटील या एक नंबर. स्पर्धा आमची नाही तुमची सर्वांची. आणि खऱ्या अर्थानं नागेशाना तुम्ही नागेशात बघा लवकर आणि गोतीराम दादा पाटील असतील. दादा पाटील असतील. हा सन्मान आपण करतो विजयजी पाटील यांचा. तर इथे उपस्थित व्हायला पाटील प्रीमियर लीग मध्ये आणि पाटील बरोबर असेल. तुम्ही देखील उपस्थित राहिला तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. चला तटापट करा आयोजक तुम्ही सन्मान करू. आपण साई पाटील अजय पाटील करा देखील सन्मान. एक मॅनेजर दिलो आणि राहुलला मिळतो नाही देऊ आपण. बघा पुन्हा एकदा पण खऱ्या अर्थानं काय बॅटिंग केली. SK पाटील यांचं आम्ही स्वागत करत आहोत. यांनी सुद्धा फायनल मारलेली आहे त्यांच्या टीमची. त्यांना मग बक्षीस देणार आम्ही. गुरुजी पाटील आदित्यचा पण संपर्क करा. मिलिंदचा पण करा.
आपण येतोय का जोरदार स्वागत करूया राहुल पाटील. ज्याने 50 मारली होती का? नाही नाही 50 आपल्याला मारलेली. ओके मॅन ऑफ द मॅच देत असं मनीष भावेश पाटील प्रीमियर लीग 2025 हे पारितोषिक आहे ना आपण 40 संघांना डिवाइड करणार आहोत. लक्षात असू द्या कारण की कोणाला कुठली नाराजी नको. ज्या खऱ्या अर्थानं ज्यानं फिल्डिंग दमदार केली या रेसमध्ये खऱ्या अर्थानं 2 खेळाडू होते. पण आम्हाला नाराज कोणाला करायचं नाही कारण की पाटील म्हटलं ब्रँड आहे पाटील प्रीमियर लीग आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार त्याला स्वागत करूया. पाटील प्रीमियर लीग 2025 10 टुर्नामेंट साई पाटील जोरदार त्याला. पण ही कोणाला डिवाइड कशी होईल? संध्याकाळी तुझ्या घरी रात्री त्याला दे करतील ते करतील. बीड पाटील नाराज बघा तुमचा सपोर्ट होता म्हणून खऱ्या अर्थानं PPL पार पडली. फलंदाजांवरती आक्रमण नक्कीच होत असतं. आग ओकणारी गोलंदाजी ज्यांनी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता इकॉनॉमिक्स खूप छान राहिली त्याची म्हणून आपण बेस्ट टुर्नामेंट ठरलाय. पाटील प्रीमियर लीग 2025 अजय पाटील एक जोरदार टाळ्या. मला लक्षात असू द्या एकदा अजयसाठी जोरदार डेडिकेट केली. डेडिकेट वेदांत पाटीलला आणि वेदांत पाटीलला देतोय तुम्ही या स्पर्धेची. मध्ये बरोबर आहे शूट स्वागत करूया. बॅट्स बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट PPL धमाका 2025 ज्याच्या बॅट मधनं षटकार पाहायला भेटले. गोलंदाजावरती आक्रमणाचं दुसरं नाव अर्थातच ठरला. राहुल पाटील PPL 2025 बेस्ट बॅटर. राहुलचं स्वागत चैतूचं स्वागत या चैतू पाटील. राहुलशी आपण चर्चा करू. जय फायनलच्या सामन्यामध्ये 86 धावेचं भलं मोठं लक्ष होतं तरी मॅच गमावं लागली. पण या स्पर्धेमध्ये तुला बेस्ट बॅट्समनची कूलर तर नक्कीच घरी घेऊन होणार. काय म्हणशील त्याबद्दल? आनंद तर खूपच होते आणि सिरीज पण आदित्य पाटीलला भेटला तो पण आनंद खूप चांगला आहे. कारण का आमच्या नंतर जैसर टीमचं नाव आहे तर त्यांच्या तेच पुढे नेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला चांगलीच अपेक्षा आहेत. माझी तर इच्छा होती त्यांनी 50 मारावं पण त्याही आम्हाला चान्स दिली का तू मार 50. राहू दे सर भाई 46 मारल्या 46 4 रन साठी राहिला. आणि या आयोजनाबद्दल पुन्हा एकदा तुला विचारतो काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आणि या आयोजनाचं सांगू तेवढं कमीच आहे. मला तर वाटलं तेवढं आता पहिल्यांदा मॅच होतं का तेवढं चांगल्या होतील नाही होतील एवढे हे नव्हते. पण जो टीमने पूर्ण एवढा सपोर्ट केला वेळेवर उभे राहिले. मला तर वाटतं पुढच्या वर्षी जर त्यांना 2 लाखाच्या 5 लाखाची जर टुर्नामेंट ठेवली तरी ते नाही बोलणार. आयोजन खूप चांगलं करतात. एकदा राहुलसाठी जोरदार या स्पर्धेचा विजेता संघ आणि KK पाटील तुम्ही देखील विजय झाला. हा विजय सर्वांचा आहे आणि ट्रॉफी देतो. शो मॅचचा विनर झालेला आहे SK पाटील 11. कामगिरी छान राहिली. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. रन अप संघ ठरला. संघ आहे GM 11 संघ ठरला PPL धमाका 2025 रनर अप द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 22,222 आणि ट्रॉफी 22,222 रुपये आणि ही आकर्षक ट्रॉफी. सगळ्या मान्यवरांना लक्षात असू द्या. हे आर्यन इकडे हे जरा 1 मिनिट बोलूया आता. इकडे आर्यन पाटील. अरे जरासं बाकी डीजे थांब बाबा. डीजे मला थांब बाबा 2 मिनिटं. या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. 104 धावा 3 विकेट. पाटील प्रीमियर लीग 2025
जीवन संघाचा एकही खेळाडू नसून स्वर्गीय आरस तगडा पाटील संघाचा आदित्य पाटील स्वर्गीय आरस तगडा पाटील एकदा जोरदार त्याला कॅप्टन कुलादित्य पाटील ऑन टीम पाठी वर गावठी बात नाचा भाई नाचा चॅम्पियन झाले कूलर पण उचला